नमस्कार शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मानसशास्त्राच्या आणखी एका PYQ भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सुरू करूया आपण आपला आजचे 30 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, अध्ययन म्हणजे काय? तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. वाढ व विकास होणे, शारीरिक क्षमतेत वाढ होणे, केवळ माहिती पाठांतर करणे, अनुभव व सरावामुळे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल. सर्वात शेवटचा जो पर्याय आहे तो D, ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अध्ययन ही अशी प्रक्रिया आहे ज्यात अनुभवातून वर्तनात टिकाऊ बदल होतो, म्हणून हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, अध्ययनावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा वैयक्तिक घटक कोणता, असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर यामध्ये आपण बघू शकता कुटुंबाची स्थिती, बुद्धिमत्ता व अभिरुची, शाळेचं वातावरण आणि शिक्षकाचं अध्यापन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, बुद्धिमत्ता व अभिरुची. विद्यार्थ्यांची स्वतःची बुद्धी आणि आवड हे अध्ययनाचे मुख्य वैयक्तिक आधार आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बुद्धिमत्ता व अभिरुची. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, प्रयत्नप्रमाद ही अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, प्रयत्नप्रमाद म्हणलं की या ठिकाणी थॉर्नडाईक आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजेत. थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग करून प्रयत्नप्रमाद उपपत्ती मांडलेली आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे A, E.L. थॉर्नडाईक. प्रश्न चौथा, अध्ययन ही कोणती प्रक्रिया आहे? तर अध्ययन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, निरंतर चालणारी प्रक्रिया, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, मर्मदृष्टीमूलक अध्ययनात कशाला महत्त्व असते? तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की मर्मदृष्टीमूलक हे जे आहे यामध्ये पूर्णत्वाकडून अंशाकडे जाणे म्हणजे समग्रता हा या महत्त्वाचा विषय आहे. परिस्थितीचे पूर्ण आकलन होऊन अचानक सुचलेला उपाय म्हणजे मर्मदृष्टी होय, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक C, पूर्णत्वाकडून अंशाकडे जाणे, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, थॉर्नडाईक अध्ययनाच्या नियमापैकी सराव हा नियम कशावर भर देतो? तर थॉर्नडाईक यांनी जो काही सरावाचा नियम मांडलेला आहे, तर यामध्ये तो म्हणणं आहे की कशावर भर देतो? तर या ठिकाणी 4 गोष्टी, आनंद मिळवण्यावर, पुनरावृत्ती व दृढीकरणावर, पूर्वतयारीवर आणि कौशल्य विकासावर. तर याचं योग्य उत्तर आहे पुनरावृत्ती व दृढीकरणावर, हे याचं योग्य उत्तर आहे. कारण का, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने ती पक्की होते, यालाच सरावाचा नियम म्हणतात, म्हणून पुनरावृत्ती व दृढीकरणावर हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, अभिजात अभिसंधान उपपत्तीमध्ये पावलावने कोणावर प्रयोग केला आहे? लक्षात ठेवायचं आहे, तर या ठिकाणी कुत्रावर त्यांनी प्रयोग केलेला आहे. लक्षात ठेवायचं, चिंपांजीवर केलेला नाही, चिंपांजीवर नाही, उंदरावर नाही आणि मांजरावर नाही, तर त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केलेला आहे. पावलावने कुत्र्याच्या लाळ गळण्याच्या प्रक्रियेवर त्यांनी प्रयोग केलेला आहे, म्हणून कुत्रा हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा, अध्ययन वक्रातील पठार अवस्था कशामुळे येते? तर या ठिकाणी साहजिक आहे बघा, प्रश्न क्रमांक या 8व्याचं उत्तर सहज लक्षात येतं, थकवा, कंटाळा किंवा चुकीच्या सवयीमुळे आपल्याला पठार अवस्था येत असते, म्हणून या ठिकाणी C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी 3 जे पर्याय आहेत ते काही याच्यामध्ये चपखल बसत नाहीत. प्रश्न क्रमांक 9, अध्ययन संक्रमण म्हणजेच काय? ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय? तर एका परिस्थितीतून अध्ययनाच्या दुसऱ्या परिस्थितीचा उपयोग होणे म्हणजेच अध्ययन संक्रमण होय. पहिलाच जो पर्याय आहे 1 नंबरचा A, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण अध्ययन संक्रमण म्हणजे काय? एका परिस्थितीतून मिळवलेले ज्ञान जेव्हा दुसऱ्या परिस्थितीत उपयोग येते तेव्हाच अध्ययन संक्रमण होते, म्हणून पर्याय क्रमांक 1 A हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, जेव्हा मागील शिकलेली गोष्ट नवीन अध्ययनात अडथळा निर्माण करते तेव्हा त्याला कोणतं संक्रमण म्हणतात? आता संक्रमण 3 प्रकारचे आहेत. एक आहे धन संक्रमण, एक आहे ऋण संक्रमण आणि एक आहे शून्य संक्रमण. तर या ठिकाणी जर अडथळा निर्माण होत असेल तर या ठिकाणी ते ऋणात्मक जे आहे, ऋणात्मक म्हणजे निगेटिव्ह, ते या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ऋणात्मक C हा त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 11वा, अध्ययनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? तर बघा, परीक्षा, पुस्तके, शाळेची इमारत यापैकी प्रेरणा, मोटिवेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणून प्रेरणा हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. प्रेरणेशिवाय अध्ययन घडून येत नाही, म्हणून
हा अध्ययनाचा सगळ्यात मोठा महामार्ग आहे प्रेरणा. पुढचा प्रश्न आहे 12वा प्रश्नाकडे जाऊया आपण. कोल्हरने सुलतान नावाच्या चिंपांजीवर प्रयोग करून कोणती उपपत्ती मांडणी? बघा यात कोल्हर म्हणलं की मर्मदृष्टीमूलक लक्षात ठेवायचं. कोल्हर म्हणलं की चिंपांजी, सुलतान नावाचं जे काही माकड आहे चिंपांजी, त्यावर त्यांनी प्रयोग केलेला आहे. तर या ठिकाणी मर्मदृष्टीमूलक अध्ययन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कोल्हरने सुचवले की अध्ययन हे अचानक घडणाऱ्या आकलनातून येत असते, म्हणून या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न जाऊया आपण 13व्या प्रश्नाकडे. शाब्दिक अध्ययनाचे मुख्य साधन कोणते? बघा शब्द कुठं असतात, तर शब्द आपल्याला भाषेमध्ये मिळतात, म्हणून या ठिकाणी सी भाषा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. शाब्दिक अध्ययन हे शब्दाच्या आणि भाषेच्या माध्यमातूनच शक्य होते, म्हणून या ठिकाणी भाषा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक सी. 14वा प्रश्नाकडे जाऊया आपण. अध्ययन प्रक्रियेचे पहिले पाऊल कोणते? बघा कोणतीही गोष्ट म्हणलं की आपल्यासमोर ध्येय उद्देश असला पाहिजे, म्हणून अध्ययन सुद्धा जेव्हा आपण करतो, कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करतो, तेव्हा ध्येय किंवा उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक बी ध्येय किंवा उद्दिष्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. अध्यापन म्हणजे काय? तर या ठिकाणी शिस्त लावणे, केवळ माहिती सांगणे, अभ्यास पूर्ण करणे, अभ्यासक्रम पूर्ण करणे हे या प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी विद्यार्थ्याच्या अध्ययनास मदत करणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया 16वा. अध्ययनावर परिणाम करणारा परिपक्वता हा घटक कोणता? तर बघा या ठिकाणी सांस्कृतिक, कृत्रिम किंवा सामाजिक हे या प्रश्नाचं होऊ शकत नाही, कारण परिपक्वता ही नैसर्गिक गोष्ट आहे, म्हणून या ठिकाणी परिपक्वता ही वयानुसार होणारी नैसर्गिक शारीरिक आणि मानसिक वाढ आहे, म्हणून या ठिकाणी नैसर्गिक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणते अध्ययनाचे वैशिष्ट्य नाही? बघा वैशिष्ट्य नाही असं विचारलेले आता, तर या ठिकाणी असे फसवे प्रश्न मुद्दाम येत असतात. मग अध्ययन ही ध्येयनिष्ठ प्रक्रिया आहे, अगदी बरोबर, हे बरोबर आहे, आपल्याला नाही विचारलेलं आहे, वैशिष्ट्य नाही. मग अध्ययन हे तात्पुरते असतं का? तर अध्ययन हे तात्पुरतं नसतं. अध्ययन एकदा झालं की ते कायमस्वरूपी असतं, म्हणून अध्ययन हे तात्पुरते असते हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण हे याचं वैशिष्ट्यच नाही, आपल्याला वैशिष्ट्य नाही असं विचारलं आहे. अध्ययन हे व्यापक असते, अध्ययन ही सक्रिय प्रक्रिया आहे, हे सुद्धा बरोबर आहे, आणि अध्ययन ही ध्येयनिष्ठ प्रक्रिया आहे. मग अध्ययन हे तात्पुरतं असतं हे विधान चुकीचं आहे, म्हणून या ठिकाणी हे वैशिष्ट्य त्याचं नाही, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अध्ययन हे तात्पुरते असते, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 18वा. साधक अभिसंधान मध्ये कशावर भर दिला आहे? तर साधक अभिसंधान म्हटलं की लक्ष ठेवायचं स्किनर. मग स्किनर यांच्या मते चांगल्या प्रतिसादानंतर मिळणारं प्रबलीकरण अध्ययनास मदत करते, म्हणजे काही बक्षीस जर ठेवलं काही तर अध्ययन प्रक्रिया चांगली घडते असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून प्रबलीकरण हे या ठिकाणी या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक ए प्रबलीकरण. 19वा प्रश्न बघूया आपण. बॅडमिंटन शिकलेल्या व्यक्तीला टेनिस शिकताना फायदा होतो. बघा अध्ययन संक्रमण आहे की नाही, 3 प्रकारचं, या ठिकाणी फायदा झाला, याचा अर्थ ते योग्य धन म्हणजेच काय पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह कुठं आलं तर या ठिकाणी धनात्मक, जे काही पहिला जो पर्याय धनात्मक म्हणजे पॉझिटिव्ह संक्रमण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. जेव्हा एखाद्या विषयाचं ज्ञान दुसऱ्या विषयाला मदत करतं तेव्हा ते पॉझिटिव्ह असतं किंवा धनात्मक असतं, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 20वा प्रश्न बघूया आपण. अध्ययन म्हणजे अनुभवांचे संघटन असे कोणत्या पंथाचे मत आहे? तर या ठिकाणी वर्तनवादी, त्याच्यानंतर संज्ञात्मक आणि संरचनावादी आणि मानवतावादी. तर अध्ययन म्हणजे अनुभवाचं संघटन हे या ठिकाणी जर बघितलं तर पर्याय क्रमांक बी संज्ञात्मक म्हणजेच काय, तर संज्ञात्मक विचारवंतांच्या मते अध्ययन म्हणजे मानसिक प्रक्रिया आणि अनुभवाचं योग्य संघटन आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 कडे जाऊया आपण. एखाद्या कृतीचा सराव थांबला की ते अध्ययन विसरले जाते, हा थॉर्नडाईकचा कोणता उपनियम आहे? बघा म्हणजे वापर ठेवला तर या ठिकाणी तुमचा सराव चांगला होतो, अध्ययन जिवंत राहतं. मग या ठिकाणी जर आपण वापरच बंद केला तर या ठिकाणी अध्ययन जे चुकीचं होतं किंवा कमकुवत होतं, म्हणून गैरवापराचा जो नियम आहे पर्याय क्रमांक 3 गैरवापराचा नियम लॉ ऑफ डिसयूज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याचं कारण बघा सरावाच्या अभावामुळे अध्ययन कमकुवत होते, यालाच गैरवापराचा नियम असं म्हणतात, म्हणून योग्य पर्याय आहे गैरवापराचा नियम.
प्रश्न क्रमांक 22 कडे जाऊया. सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? बघा या ठिकाणी अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक अध्ययनाची उपपत्ती मांडलेली आहे. बांदुरा यांनी निरीक्षणात्मक अध्ययन किंवा सामाजिक अध्ययनाची उपपत्ती मांडलेली आहे. म्हणून योग्य उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर अध्ययन वक्राची सुरुवात सहसा कशी असते? तर अगदी संत असते. मग या ठिकाणी कुठे बघा अत्यंत वेगवान होऊ शकत नाही, पठार अवस्थेत होऊ शकत नाही. अत्यंत संत 3 नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी लागू होतो. कारण सुरुवातीला नवीन गोष्टी समजून घेताना ही गती कशी असते? संत असते. म्हणून या ठिकाणी अत्यंत संत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ज्ञानरचनावाद मध्ये विद्यार्थ्याची भूमिका काय असते? तर या ठिकाणी ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थ्याची भूमिका काय असते? तर तो ज्ञान मिळवणारा सक्रिय कर्ता असतो. म्हणून या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे तो पर्याय अगदी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी स्वतःच्या पूर्वज्ञानाच्या आधारे नवीन ज्ञानाची रचना करत असतात. म्हणून ज्ञान मिळवणारा सक्रिय कर्ता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 जाऊया आपण. अध्ययन म्हणजे गरजांची पूर्तता असं कोणी मांडलं आहे? स्किनर यांनी तर मांडलेलं नाही, थॉर्नडाईकनं पण नाही. मग या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्लार्क हल यांच्या मते जेव्हा प्राण्याची गरज पूर्ण होते तेव्हा अध्ययन घडते. हे मत आहे क्लार्क हल यांचं. त्यामुळं या ठिकाणी गरजांची पूर्तता हे जर कोणी मांडलं असेल तर ते क्लार्क हल यांनी मांडलं. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्लार्क हल, पर्याय क्रमांक बी. पुढे जाऊया आपण. विसरण म्हणजे फॉरगॉटन. एखादी फॉरगेटिंग गोष्ट आपण विसरतो. केव्हा विसरतो? साठवलेली माहिती परत मिळवण्यात जेव्हा आपल्याला अपयश होतो त्यालाच विस्मरण असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी, साठवलेली माहिती परत मिळवण्यात येणारं अपयश म्हणजे विस्मरण, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 कडे जाऊया. अध्ययनावर परिणाम करणारा आवड हा घटक कशाशी संबंधित आहे? सांस्कृतिक घटक आहे का? हा नाही. तर या ठिकाणी कोणता घटक आहे मग तो? बघूया भावनिक किंवा अभिरुची घटक. त्याच्यानंतर शारीरिक घटक, बौद्धिक घटक. बघा सांस्कृतिक घटक होऊ शकत नाही, कारण भावनिक किंवा अभिरुची म्हणजेच आवड. म्हणून भावनिक किंवा अभिरुची घटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एखाद्या विषयाची आवड असणे हा भावनिक आणि अभिरुचीचाच भाग आहे. अभिरुची शब्द आला वर आपल्याला आवड हा घटक कसे संबंधित आहे? तर भावनिक आणि अभिरुची घटक या पर्यायाशी हे अगदी उत्तर योग्य जुळतं. म्हणून बी, भावनिक किंवा अभिरुची घटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. कौशल्य अध्ययनात सर्वात महत्त्वाचा टप्पा कोणता? तर या ठिकाणी सराव हा या ठिकाणी योग्य पर्याय त्याचा आहे. कारण का? कोणतेही कौशल्य आत्मसात करण्यासाठी वारंवार सराव करावा लागतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सराव. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. जेव्हा एखाद्या कृतीमुळे आनंद मिळतो तेव्हा ते अध्ययन लवकर होते, हा कोणता नियम आहे? तर हा परिणामाचा नियम आहे. अध्ययनाचा परिणाम सुखद असेल तर अध्ययन दृढ होते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, परिणामाचा नियम हे या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न बघूया आपण. अध्ययन हे वातावरण आणि अनुवंश यांच्यातील कोणत्या क्रियेचं फळ आहे? तर या ठिकाणी केवळ बेरीज, केवळ वातावरण, केवळ अनुवंश बिलकुल होऊ शकत नाही. आंतरक्रिया, कारण अनुवंश आणि वातावरण या दोघांमध्ये जेव्हा आंतरक्रिया होते तेव्हा त्या ठिकाणी अध्ययन घडते. म्हणून आंतरक्रिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. अशा प्रकारे आजच्या या मानसशास्त्राच्या तासिकेत आपले 30 प्रश्न जे आहेत ते संपलेले आहेत. नक्कीच यामधला एखादा जरी प्रश्न आला तर या ठिकाणी तुम्ही योग्य उत्तर द्याल. हे सर्व जे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे प्रश्न आपण काढलेले आहेत. आशा करतो तुम्हाला आजची तासिका आवडली असेल. जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा आपण नवीन तासिकेत भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.